श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। आज आपण शिवपुराण, स्कंदपुराण, विष्णुपुराण तसेच पौराणिक कथेतून सांगितलेले भगवान शिवशंकराचे आपल्या सांसारिक जीवनातील सांसारिक व्यक्तीचे कल्याण कसं होऊ शकतं त्यावर देवादिदेव महादेव यांचे प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। नंबर 1, कैलासावर माता पार्वती आणि भगवान शंकर बसले होते। तेव्हा माता पार्वतीने महादेवाला विचारलं की सांसारिक व्यक्तीचे कल्याण कसं होऊ शकतं। त्यावर देवादिदेव महादेव म्हणाले, अशा व्यक्तीवर सर्व देव आणि ऋषी महर्षी प्रसन्न राहतात की ज्यांच्यामध्ये हे 15 गुण असतात। ते गुण कुठले? चला तर मग बघूया। मी तुम्हाला ते 15 गुण सांगते। तर सत्य बोलणे, सर्व प्राण्यांवर दया करणे, मन आणि भावनांवर संयम ठेवणे, सामर्थ्यानुसार सेवा करणे, परोपकार करणे, आई वडील आणि वृद्ध लोकांची सेवा करणे, नम्रता आणि सद्गुणांनी संपन्न असणे, अतिथी सेवेसाठी तत्पर असणे, क्षमाशील असणे, धर्मपूर्व कमावणे, दुसऱ्यांच्या धनसंपत्तीवर लोभ न ठेवणे, परस्त्रीला वासनाच्या दृष्टीने न पाहणे, दुसऱ्याची निंदा न करणे, सगळ्याप्रती मैत्री आणि दया भाव ठेवणे, मधुर आणि सौम्यवाद बोलणे, कुणाचीही निंदा न करणे, असा आदर्श व्यक्ती सुखी गृहस्थी आणि सुखी संसारी व्यक्ती असू शकतो असे आवर्जून म्हटले आहे। नंबर 2, मंदार म्हणजे रुईचे फूल, रुईचे गुलाबी फूल कुठूनही तुम्हाला आणा आणि भगवान शिवाच्या शिवालयात अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून शिवलिंगावर समर्पित केल्याने कितीही विषम परिस्थिती असू द्या, बिकट असू द्या, वाईट परिस्थिती असू द्या, ती परिस्थिती नक्की मार्ग काढते, रस्ता बनवून बाहेर निघून जाते। तुम्ही खूप परेशान आहात, दुःखी आहात, तर मंदार म्हणजे रुईच्या गुलाबी फूल तसेच पांढरे फूल सुद्धा भगवान शिवाला समर्पित केल्यास फलप्राप्ती होते। नंबर 3, एखादे असे म्हणतात की शिवमहापुराण कथेत असे काय आहे, काय लिहिले आहे, शिवमहापुराण कथेपासून काय एवढं मिळतं। तेव्हा महाराज म्हणतात की फक्त एकदा 7 दिवसाचा शिवमहापुराण कथा आस्था चॅनलवर, मोबाईलवर किंवा त्या प्रात्यक्षिक ऐकून बघा, श्रवण करून बघा, पण बिना दिखाव्याचे शिवपुराण ऐकायचं नाही, अहंकारासाठी ऐकायचं नाही। आपल्याला शिवपुराण ऐकायचं नाही तर मनापासून श्रद्धेने केवळ 7 दिवस कुठेही शिवपुराण कथा चालू असेल तर तिथे बसून हृदयापासून मनापासून ऐकून बघा। 3 महिन्याच्या आत काही तुम्ही भगवान शिवाला मागितलेली जी काही मनोकामना आहे ती नक्की प्राप्त होईल, निश्चित आहे। भगवान शिवशंकरावर विश्वास ठेवा। नंबर 4, काही महिलांची सवय असते की भगवान शंकराच्या शिवलिंगावर बेल समर्पित करत असताना त्या बेलपत्रावर ओम लिहिलं जातं किंवा चंदन लावले जाते, मधल्या पानाला मध लावला जाते, भले एक अखंड तांदूळ लावा, भले एक मुगाचा अखंड लावा, भले अष्टगंध लावा, गुलाल लावा, काहीही लावा, पण बेलपत्राच्या मधल्या पानाला लावून ज्यावेळेस भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर मध्यस्थ म्हणजे मध्यस्थानावर बेलपत्राला धरून समर्पित केलं जातं, त्या व्यक्तीच्या आयुष्यात किस्मतमध्ये कितीही विपरीत चाललेलं असो, कितीही संकट विपरीत चाललेलं असो, भगवान शिवशंकर त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग मोकळे करतात, यशाचे मार्ग मोकळे करतात। नंबर 5, घरातल्याची प्रगती होत नसेल, जर तुमची समस्या असेल तर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत 2 कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळच्या भांड्यात ठेवा। म्हणजे कापराच्या वड्या घ्यायच्या आणि 2 लवंगा घ्यायच्या आणि त्या चांदीच्या किंवा पितळच्या वाटीमध्ये ठेवायच्या। जर चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये पैसा स्थिर राहतो, लक्ष्मी स्थिर राहते। हा एक ज्योतिषशास्त्रानुसार प्रभावशाली उपाय आहे। तुम्ही पण पैशाच्या समस्येबद्दल त्रस्त असाल तर हा उपाय आवर्जून करा, पण मनामध्ये अखंड ओम नमः शिवाय या नामाचा जप ठेवायचा आहे। नंबर 6, पुरुषोत्तम मासमध्ये असे म्हटले आहे की जे तुळशीचे लाकूड असते, वाळलेले लाकूड, ते पाण्यामध्ये गोलाकार फिरवून घ्यायचे आहे। तर लाकूड नसेल तर तुमच्याकडे तुळशीची जी माळ असेल तरी चालेल, पाण्यामध्ये टाकून
न ठेवता पाण्यामध्ये गोलाकार फिरवून ते लाकूड किंवा तुळशीची माळ काढून घ्या. देवघरामध्ये पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर त्या पाण्याने स्नान करून घ्यायचे आहे. तर अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी, जमत नसेल तर सोमवारी सुद्धा या पाण्याने स्नान केल्यास शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की वर्षात जेवढी सोमवती अमावस्या पडते, शनी अमावस्या पडते, तर त्या सर्व अमावस्याचे पुण्यफळ या स्नानाने मिळते. नंबर 7, भगवान भोलेनाथ काय देतात? भगवान शंकर काय देतात? आपल्याला काय प्रदान करतात? तर तुम्हाला भगवान शंकराला एक बेलपत्र मनोभावे अर्पण केले, भगवान शंकराला एक अखंड तांदूळ प्रदान केला, फक्त एक फुलाची पाकळी जरी तुम्ही मनोभावे अर्पण केली तर शिव असे म्हणतात की शंकर आपल्याला काय प्रदान करतील? तर सौम्य दर्शनाने म्हटले. जेव्हा व्यक्ती विपरीताच्या घडीमध्ये उभा असेल, विपरीतीची घडी ही अशी असते की ती घडी वाईट मार्गाकडे नेते, तेव्हा तुमची सर्वात साथ सोडतात. पण देवादिदेव महादेव असे आहेत की तुमच्या पावलोपावली म्हणजे तुमच्या प्रत्येक पावलाबरोबर तुम्हाला साथ देतात, तुमच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकून चालतात आणि तुमच्या घरात वास करतात. नंबर 8, साऱ्या जगात दुनिया तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊ शकत नसाल, पृथ्वीच्या साऱ्या नदीमध्ये स्नान करू शकत नसाल, पवित्र नदीसुद्धा तुम्ही स्नान करू शकत नसाल किंवा कुठल्याही पवित्र तीर्थक्षेत्रावर मध्ये जाऊन एक रात्र सुद्धा तुम्ही विश्रांती करू शकत नसाल. तुमच्या आयुष्यात जिंदगीत कुठलेही दान करा अगर ना करा, एखादे पुण्य करा अगर ना करा, एखादे कर्म करा अगर ना करा, सत्कर्म करा अगर ना करा, कुठले शास्त्र वाचा अगर ना वाचा. यानंतरही शिव महापुराण कथा असे म्हणत आहे की दिवसात मात्र एकदा भगवान शिवशंकराच्या शिवालयात मंदिरात प्रवेश करा आणि मनोभावे सेवा करा, तर सारे तीर्थ, सारी नदी, सारी तलाब, सारे कुंड स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते, दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. केवळ भगवान शिवाच्या शिवालयात प्रवेश केल्याने शिवतत्व प्राप्त केल्याचे पुण्य प्राप्त होते. नंबर 9, जर तुम्ही शिवालयात गेलेला आहात, शिवमंदिरात गेलेला आहात आणि तिथे तुम्हाला जर कनेरीचे फूल मिळाले तर ते कनेरीचे फूल घेऊन कनेरीच्या फुलाला तुम्ही 5 ठिकाणी स्पर्श करून तुमच्या हृदयापासून भगवान भोलेनाथाला प्रार्थना करा आणि शिवलिंगावर समर्पित करा. माझा देवादिदेव महादेव प्रत्येक दुःख निवारण करत. तर ते कनेरीचे फूल घेऊन या 5 ठिकाणी स्पर्श करावे. पहिले ठिकाण म्हणजे अशोकसुंदरीचे स्थान, दुसरे ठिकाण म्हणजे गणेश, तिसरे कार्तिकेयांचे स्थान, चौथे स्थान जलाधारी म्हणजे शिवलिंगावरती बूंद बूंद जल समर्पित होते त्या ठिकाणी स्पर्श करावे आणि 5वे स्थान जिथे त्रिशूल आहे, त्रिशूलाला 3 भाग असतात, त्यापैकी मधल्या भागाला मनोभावे कनेरीचे फूल स्पर्श करावे. असे केल्याने तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. पण ते कनेरीचे फूल पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे. नंबर 10, तुम्हाला माहीत आहे का, एक राजकुमारी होती, तिने आपल्या वडिलांसमोर सूर्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. राजकुमारी ही खूप हट्टी होती. राजांना हट्ट पुरवायचा होता म्हणून सूर्यदेवाला राजाने साकडं घातलं आणि तेव्हा सूर्यदेवाने होकार दिला. त्याच्या होकाराला धरून लग्न ठरलं. पण लग्न घटिका टळून गेली तरीही सूर्यदेव लग्नासाठी आलेच नाहीत. विवाह विधीवरती बालिका अपमानित झाली. अपमानित झाल्यामुळं स्वअगीत जळून खाक झाली आणि तिथे उगवले हे स्वर्गीय अद्भुत रोपटे म्हणजे प्राजक्ताचे झाड. हे प्राजक्ताचे झाड कैलासावर आहे. सूर्यावरील रागाने ती बाकीच्या फुलासारखे सूर्योदयाला कधीच उमलत नाही. तिची कधी फूल उमलून डोलतात तर प्रत्येक फूल मुक्या अश्रूसारखं टपटप टपटप गळत असतं. तरीही नाजूक अस्तित्वासोबत सुगंध दरवळत जपत सुगंधाची पेरणी करती. अशा या कहाणीवर सुगंधी प्राजक्ताचे वर्णन केलेले आहे. नंबर 11, शिव महापुराण असे सुद्धा म्हटले आहे की जर भगवान शिवशंकराला एक जरी लोटा समर्पित केला तर तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, ते दुःख संपवण्यासाठी थोडा वेळ लागतो, थोडा काळ लागतो, पण ते एकदा दुःख संपले की ते दुःख परत आपल्या आयुष्यात भगवान शिवशंकर कधीही येऊ देत नाहीत. भगवान शिवशंकर सुखाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातात, पण तुम्हाला मनोभावे रोज 1 लोटा जल तरी भगवान शिवाला समर्पित करायचा आहे. नंबर 12, शिवपुराण कथेत सुद्धा आवर्जून सांगितले आहे, घरामध्ये घंटी पाहिजे, घंटीचा नाद आवर्जून करावा. घंटीचा नाद सकाळ संध्याकाळी हा केलाच पाहिजे. पण घंटी
गरुड घंटी असावी. ज्यांच्या घरात गरुड घंटी, शंख, चक्र आणि पद्म आहेत, या 4 गोष्टी असतील तर त्यांच्या घरात कधीही वास्तुदोष उद्भवणार नाही. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात साप येतात, घरामध्ये साप सतत निघतात, तर असे म्हटले जाते की घरामध्ये वास्तुदोष आहे. त्यांच्यासाठी घरामध्ये आवर्जून घंटी असली पाहिजे, शंख असला पाहिजे, छोटेसे चक्र असले पाहिजे, पद्म असले पाहिजे आणि याचा आवर्जून सकाळ संध्याकाळी नाद करावा. यामुळे घरातील जो काही वास्तुदोष आहे तो हळूहळू नष्ट होतो. नंबर 13, आपल्याला अनेक प्रकाराचे शारीरिक रोग असेल किंवा एखाद्याचे कोर्टमध्ये केस चालू असेल, कोणावर संकटे असतात, कोणाला शत्रू त्रास देत असतात, काही लोक नसताना सुद्धा त्रास देत राहतात, त्यांनी ओम सर्व शत्रुनाशाय विद्मह कमीत कमी 5 मंगळवार किंवा 9 मंगळवार हा मंत्र मनोभावे म्हणायचा आहे. संध्याकाळी महादेवाय यदिमहि तन्नो चंड भैरवाय नमः हा एक मंत्र दिलेला आहे. हा तर मंगळवारी म्हणायचाच आहे. कितीही मोठं संकट असो, कितीही मोठा त्रास होतो, कितीही शारीरिक रोग असो, 9 मंगळवार जर हा मंत्र जपला तर त्याचे शारीरिक रोग गेल्याशिवाय राहत नाही. विशेषतः जे आपल्या घरामध्ये संकट, वास्तूचे अनेक प्रकारचे संकट असेल ते गेल्याशिवाय राहत नाही. परंतु हा मंत्र प्रत्येकाने म्हटला पाहिजे आणि कितीही मोठा शत्रू असो, तो शत्रू परत आपल्या मार्गाला कधीही येणार नाही. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून सबस्क्राईब करायचे आहे आणि लाईक करायचे आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.